नमस्कार. अर्थराज्य न्यूज मराठीच्या वतीने आज आपण मिरजेतील सुप्रसिद्ध दुर्गाडे मळा या प्रभागामध्ये आलेलो असून प्रभाग क्रमांक 5 मध्ये हा अविकसित असणारा परिसर याच्याबाबतची माहिती जाणून घेण्यासाठी आपण ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार शिवाजीराव दुर्गाडे यांच्या घरी आलेलो आहोत. आपण ऐकून घेऊया त्यांच्या मनातील भावना. माननीय दुर्गाडे साहेब, आम्ही आपल्या प्रभागामध्ये सर्वेक्षण करण्यासाठी आलेलो असताना या दुर्गाडेमळा परिसरात येताना खरोखरच सर्कस इथल्या एखाद्या कलाकाराप्रमाणे आम्हाला इथं पोहोचायला त्रास झाला. पण आपण गेली 40 वर्षे या परिसरामध्ये राहत असताना महानगरपालिकेच्या यापूर्वीच्या कारकिर्दीमध्ये या ठिकाणी काय बदल झाला, तुम्ही समाधानी आहात की असमाधानी आहात, याबद्दल थोडं आपलं मनोगत सांगावं अशी आमची इच्छा आहे. नमस्कार. माझं नाव शिवाजी ईश्वरराव दुर्गाडे, राहणार वार्ड नंबर 5, जुना बोलवाड रोड, दुर्गाडे मळा येथे. आता मला प्रश्न विचारण्यात आला की गेल्या 40 वर्षात तिथं राहताना काय विकसित भाग झाला किंवा काय अडचणी आहेत. माझे आजोबा वडील गेल्या 100 वर्षामध्ये या भागात राहत असतात आणि ह्या मुख्य रस्ता म्हणजे ओढ्यातनं नाल्यातनं येण्याचा त्यांचा बैलगाडीचा पूर्वीचा रस्ता, त्यातच त्यांचं आयुष्य गेलं. आता विकसित भाग म्हणजे नगरपालिका असताना दादासाहेब लांडगे होते, शंकरराव कोरे, शिवाजीराव या भागाचं नेतृत्व करत होते. त्याच्यानंतर महापालिका झाल्यानंतर 2097-98 नंतर सुद्धा भाग गेली 25-30 वर्ष झालं. दादासाहेब लांडगे या भागाचे नेतृत्व त्यांनी केलं, शंकरराव कोरेंनी केलं. त्यानंतर गेल्या 15-20 वर्षात संजय मेंढे, चंदू हुलवान, त्याचे सोननबाई अशा 3 उमेदवारांनी आमच्या भागात नेतृत्व केलं. पण 5 वर्षातून एकदा आलं आणि निवडून आलं की इकडं कोणी दुर्लक्ष करत नाही. तर आम्ही अनेक वेळा आमच्या समस्या मांडण्याचा प्रयत्न केला. या भागात राहणारा सगळा शेतकरी वर्ग आहे, सुशिक्षित किंवा नोकरी करणारा वर्ग इथं नाही आहे. बाया माणसं डोक्यावर पाठी घेऊन भाजी विकायला जाणार आहे, त्यांना रस्त्याची अडचण, त्या चिखलातनं डोक्यावर पाठी घेऊन पावसात उन्हात असं तानात घाम गाळत जायच्या, पावसात भिजायच्या. पण रस्त्याची खंत काय कायमची मिटलेलीच नाही आणि अद्याप या रस्त्याचा विकास झाला नाही. आता इथं प्लॉटिंग व्हायला लागलेलं आहे आणि प्लॉटिंग होत असताना कशाचा ताळमेळ कशालाच नसतोय. महापालिकेकडे दुर्लक्ष असतंय, महापालिका अधिकारी येत नाहीत किंवा त्यांचे कोण नेतृत्व करणारे नगरसेवकसुद्धा येत नाहीत. हा करतो देंगे जलाएंगे असा त्यांचा बोलण्याचा सूर असतो. तर या भागात कशाचाच विकास नाही. आणि हा माझा भाग, मी जे घर राहतोय त्याला जे अंदमान बेट म्हटलं जातंय, तर हे आमचं मिरजेतलं 5 नंबर वार्डाचं अंदमान बेट आहे. त्या माझ्या घराच्या भोवतीनेच सगळं तुम्ही प्रत्येकी पाहून येत आहे की तिन्ही बाजूने ओढा आणि नाला असाच भाग आहे. याला कुठलाच रस्ता नाही किंवा काय नाही. पूर्वीच्या काळी एक सहन केलं लोकांनी, बैलगाडीत जाणारे. आता बैलगाडीचा काळ गेला, 2 व्हीलर आली, 4 व्हीलर आली. प्रत्येक घराला 4 व्हीलरची गरज आहे. आता या बदलत्या काळामध्ये काळ बदलला तसं वाहनं पण बदलली. आज सुद्धा आमच्या घराला सायकलचं येऊ नये असे अडचणीचे रस्ते आहेत, ओढा नाला. त्यात म्हणजे आमचा जो रस्ता आहे ओढ्या नाल्यात लक्ष्मीच्या मंदिरपासून येणारा, बोलवाड रस्त्यापासून माझ्या घरामध्ये येणारा, उत्तरेकडनं दक्षिणेकडे येणारा जो ओढा आहे, त्या ओढ्यातला सरकार हद्दीतला रस्ता होता. त्याची मागणी मी गेली 30 वर्ष करतोय. महापालिका कागदपत्रांचा पाठपुरावे केलेत. माझ्याकडे फाईल अशी ढीगभर 8-10 फाईली आहेत, मागणी केल्या. त्याची कुठल्याही अधिकाऱ्यांनी किंवा एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेतली नाही, नगरसेवकांनी घेतलेली नाही, महापौरांनी घेतले नाही. अनेक वेळेला विजयराव झोळ असताना सुद्धा, किशोर जामदार असताना सुद्धा मी त्यांना भेटण्याचा वैयक्तिक प्रयत्न केला. या भागातले लोक असले फक्त निवडून देताना सुद्धा त्यांना काही भावनिक होऊन त्यांना वश केलं जातं आहे आणि तरुण नागरिक सुद्धा जागृत होत नाही. इथला हा भिंत बांधली आता विना परवाना. मी त्यांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. काल परवा संभा मेडे आलते, संजय मेडे आलते, त्या भिंतीकडे लक्ष वेधणं. हा करूया की म्हणतात, इतर प्लॉटिंग रस्ता होतोय. अरे पण सरकार ह्याची जर मुजवत आहे, विना परवाना भिंत बांधता याची खंत तुम्हाला वाटत नाही. आणि 5 वर्ष तुम्ही मागे भोगलेले आहेत, पुढे भोगण्याच्या अपेक्षेने तुम्ही आमच्याकडे मत मागायला येत आहे. हा भाग कदा विकसित होणार आणि कधी हे होणार, किंवा शैक्षणिकदृष्ट्या किंवा आरोग्य दृष्टीनं ड्रेनेज, लाईट, पाणी व्यवस्थित येत नाही. नळ पाणीसुद्धा असा कुठल्या तरी मार्गाने कसतरी आणून दिलेला आहे. ह्या भाग विकसित न होता हा खंत आहे. आजही माझी ही अशी मागणी आहे की येत्या 5 वर्षात तरी हे होणार काय.
आणि भाजीपाला विकण्याचा जो बाजारचा प्रश्न आहे खंदकातला, तो सुद्धा शेतकऱ्यांच्या दृष्टीने काहीच नाही. शेतकऱ्याला कुठल्या सुविधा या महापालिकेने दिलेल्या नाहीत. आज शेतकऱ्यांच्या बाया डोक्यावर घेऊन आमच्या आया बहिणी जातात, त्यांना पोलीस पाठीमागनं उठवून पळवतात, तरी ह्या बायका गरीब घेऊन भाजी कुठे विकायची घरी येतात. त्याचा सुद्धा प्रश्न हा शेतकऱ्यांचा जीवाचा प्रश्न आहे, तो सुद्धा विकसित केला जात नाही. आणि यांच्या डोक्यात काहीच नाही, फक्त निवडून जायचं, तिथं भ्रष्टाचाराच्या मार्गाने आपला कारभार करायचा, हे त्यांच्या डोक्यात आहे का अशी मला शंका येते. आणि हाच जो भाग आहे तो कधी विकसित होणार ही खंत आहे. तर आम्हाला या खंतीबद्दल किंवा या सुविधेबद्दल पुढं काय होणार भविष्यात ह्याची अजूनही शंका आहे. निवडून जरी आले तरी हे करतील किंवा नाही. आता राजकीय पक्षात सुद्धा विघटन झालेलं आहे. एका पक्षात 2-2, 8-8, 10-10, 15, आता आमच्या वाड्यात 27 उमेदवार आहेत, त्यातले फक्त 4 निवडायचे आहेत. 27 मधले 4, आणि ते कशी निवडून येणार, कोण येणार, कुठल्या पक्षात येणार, तो फक्त आपल्या पक्षाचं आणि आपलंच हित बघणार आहे. हे बघलं असं मला वाटत नाही. ही इलेक्शन म्हणजे डोक्यावर पाणी गेल्यासारखी आहे. इलेक्शन नावालाच आहे, लोकशाही शिल्लक राहिली नाही असं मला वाटतंय. लोकशाहीच्या मार्गानं जर लोकांच्या हितासाठी चाललं राज्य म्हणजे लोकशाही असा व्याख्या केली जाते, पण यात लोकांचं हित बघितलं जात नाही, स्वतःचं स्वार्थ साधण्यासाठी सगळं चाललेलं आहे. हे थांबलं पाहिजे कुठंतरी अशी खंत वाटते. आपण आलात, आमच्या शंका ऐकून घेतल्यात, त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो आणि माझे विचार तर थांबवतो. प्रत्येक वेळेला इथे वाहन येत येत नाही, त्या रस्ता नाही, वाहन येत नाही, त्यासाठी आम्हाला कुठे दवाखान्याला जायचं झालं, कुठल्या कार्यक्रमाला जायचं झालं, त्या ह्याला आम्हाला उशीर होतोय आणि वाहन अजिबातच येत नाही. त्या ह्यानं आणि आम्ही ह्या रस्त्यानं जाताना आम्ही खूप कष्टा खाल्लेत, हे केले, सगळ्या ह्याच्यातून आम्ही अडचणीतून गेलोय. आणि प्रत्येक वेळेला आम्ही तक्रारी केले, महानगरपालिकेकडे तक्रार केले, तरीसुद्धा महानगरपालिकेने इथे काही आम्हाला सुविधा दिल्या नाहीत. 40 वर्ष झाले आम्ही डोकीवरनं पाणी रस्त्यावरून पाणी डोकीवरून पाणी आणत होतो, तरीसुद्धा ती आमची कसरतच होती. ते सुद्धा आम्ही सहन केलं महानगरपालिकेचं. गायक फार सुंदर आहे की आम्ही अर्थराज्य न्यूज मराठीकरिता आपल्या कुटुंबाची माहिती आणि या प्रभागातला विकासासंदर्भामध्ये इथे एकत्र आलो होतो. पण योग असा की त्यांच्या तुम्ही कन्या आहात आणि माहेरी आलेला आहात, तर तुम्हाला या अनुषंगाने एक प्रश्न विचारू शकतो की तुम्हाला एक माहेरवासी म्हणून बालपणापासून आतापर्यंतचा जो अनुभव आहे तो तुम्ही कशा पद्धतीने व्यक्त करू शकाल? नागरी सुविधा, शैक्षणिक सुविधा आणि तुमचे विचार. नमस्कार. सौ सुवर्णा प्रकाश माळी. माझं बालपणीचं जीवन बघता ह्या चिखलात, ह्या मातीत, या ओगळीच्या गुडघ्यावड्या अक्षरशः पाण्यातून माझे बाबा मला खांद्यावरून घेऊन जायचे, आई कडेवर घेऊन जायची. ते बघताना इतकं अक्षरशः डोळ्यात पाणी यायचं. आज तागायत ती परिस्थिती तशीच आहे. पण एखाद्या माझ्याच जास्त लांब नाही, माझंच उदाहरण, लग्नापासूनचे जे साहित्य बाहेर न्यायचं रोडवर, त्यावेळी त्या चिखलातून त्या पाण्यातून जाताना इतकं वाईट वाटायचं की त्या पाण्यातून सायकल जरी जायला लागलं तर इतकं चिखल त्या सायकलला म्हणजे हे व्हायचा. आणि इथून आम्ही पायी जायचो शाळेपर्यंत, पुन्हा तिकडून येईपर्यंत इतकं त्या ओगळीजवळ आलं की डोळ्यात पाणी यायला लागायचं. ह्या चिखलातून घरापर्यंत कसं जायचं असं वाटायचं. आणि एखादं वयस्कर आमची आजी होती, त्यावेळी दवाखान्यात नेताना पण त्या व्यक्तीला अक्षरशः खांद्यावरून उचलून घेऊन जायला लागायचं. आणि माझ्या डिलिव्हरीच्या वेळी सुद्धा मला हा प्रश्न पडला की आमच्या घरी म्हणजे माहेरी रस्ता हा व्यवस्थित नसल्यामुळं माझी परिस्थिती काय, किंवा आत्ता ज्या महिला आहेत डिलिव्हरीच्या त्यांना कसं न्यायचं, हा प्रश्न आज तागायत 31-32 वर्ष झाली, अजून हा प्रश्न असाच राहिला आहे. इतके उमेदवार येऊन गेले पण त्यांनी एकही ह्या भागाला विकसित न केल्यामुळं आज तागायत ही परिस्थिती अशीच आहे. यात कुठेतरी बदल व्हावा अशी अपेक्षा. अर्थराज्य न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.